हॅलो. तर मला ना आज खूप बोलायचं आहे, खूप दिवसापासून बोलायचं होतं. पण काय होतं ना, की ते विषय कसे जुळवायचे किंवा ते म्हणजे कुठून सुरुवात करायची, काय करायचं, हे थोडंसं चाललं होतं. आज म्हटलं बोलूनच टाकूया आपण. ॲक्च्युली ना लाईफ खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. आपण इतकी कॉम्प्लिकेट करतो ना, खूप वेगवेगळे सिच्युएशन्स असतात लाईफमध्ये. फॉर एक्झाम्पल, आता साधी गोष्ट आहे. खरं तर आपली लाईफ प्रॉब्लेमॅटिक केव्हापासून सुरू होते माहिती आहे? जेव्हा आपण जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवतो, अपेक्षा ठेवतो. प्रत्येकाला ए, बी, सी, डी वेगवेगळी माणसं आहेत. प्रत्येकाला जे मिळायचं आहे ते कसंही मिळेल आणि जे नाही मिळायचं आहे ना, ते कसंही नाही मिळणार. तुम्ही किती हातपाय मारलेत तरी. सो याचा अर्थ मी असं नाही सांगत आहे की प्रयत्न करणं सोडून द्या, पण प्रयत्न करणं कुठपर्यंत, की आपल्याला कुठेतरी एक इंट्युशन्स येतात की अरे बापरे, मी ह्या गोष्टीवरती खूप काम करतो आहे, समवेअर इट इज नॉट हॅपनिंग. तर मी असं नाही म्हणणार की तिथे प्रयत्न सोडून द्या, पण केलेत ना, तुम्हाला मनापासून माहिती आहे की पूर्ण प्रयत्न केलेत, तर मग ते देवावरती सोडून द्यायचं की देवा, होणार असेल तर ते कसंही घडून आणशील तू, किंवा नाही होणार असेल तर ते मी आता सोडतो तुझ्यावरती, तू काय ते बघ. विषय संपला. त्यामुळे काय होईल की तुम्हाला गिल्ट राहणार नाही की मी प्रयत्न केले नाहीत. कारण साधी गोष्ट आहे, याचं एक एक्झाम्पल देते की आता रतन टाटाजी एवढे मोठे माणूस आहेत, एवढ्या आपल्या देशासाठी एवढं काही करत आहेत, कॅन्सर ट्रीटमेंटसाठी एवढे डोनेशन्स, म्हणजे आपण हे म्हणायला खरंच चुकीचं नाही ठरणार की त्यांनी खूप लोकांना जीवनदान दिलं. पण त्या माणसाने लग्न करायचं ट्राय केलं की नाही? झालं का त्याचं लग्न? नाही झालं. कारण ते त्यांच्या नशिबात नव्हतं. आपण असंही म्हणू शकतो की अरे नाही नाही, ते लग्नाला उभे राहिले असते ना, खूप त्यांना स्थळं आली असती. अरे नक्कीच आली असणार. पण झालं का? नाही झालं. कारण ते होणार नव्हतं. बरोबर आहे? सो काही गोष्टी आहेत ना, प्रत्येकाला लिमिटेडच दिलेल्या आहेत. कुठलाच माणूस असा नाही आहे की ज्याला दुःख नाही आहे, किंवा कुठलाच माणूस असा नाही आहे की ज्याला नुसतं सुखच मिळतं आहे. दोन्ही गोष्टी सेम आहेत, पण दोन्हींचा वेगवेगळा विचार केला तर तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. आता साधं आहे, अजून एक एक्झाम्पल देते. आपण बहुतशा घरांमध्ये बघतो की सासू सुनांची भांडणं होत असतात किंवा काहीतरी मतभेद असतातच. कारण ठीक आहे, प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मूळच आहे ही अपेक्षा. आता मला एक सिंपल गोष्ट कळत नाही हां, की बऱ्याचशा त्या त्या एका सिच्युएशनमध्ये पण खूप छोटे छोटे सिच्युएशन्स असतात. आता पहिली सिच्युएशन की सासू नोकरी करून किंवा न नोकरी करून बाबा हाऊसवाईफ आहे, ठीक आहे, तिचं आता झाला संसार, तर तिच्या मुलाचं लग्न झालं, सून आली, सून नोकरी करणारी आली, ठीक आहे. आता हाऊसवाईफ असेल तर ठीक आहे, पण कधी कधी काय होतं की त्या मुलीचा बिझनेस असतो, घरगुती म्हणजे घरातून करणारा बिझनेस असतो, पण तरी पण ती कमवती आहे किंवा ती एका ठिकाणी एक अमाऊंट ऑफ एनर्जी देते, तिची मेहनत करते, म्हणजे ती कामच करते ना, पैसा तर आणते ना. मग भले तो नोकरीने असू देत किंवा बिझनेसने असू देत. मग तेव्हा जर ती तिच्या पैशाने घरामध्ये मोलकरीण आणून बाबा ते जे काम आहे घरात ते करायला, जेणेकरून सगळ्यांना आराम भेटेल. पहिली गोष्ट तर हे समजून घ्या की त्या मुलीच्या डोक्यावर लिहिलेलं नाही आहे की हे माझं काम आहे, घरातली कामं ती सगळ्यांची कामं आहेत. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये असं वाटत असेल की अरे अरे नाही नाही, माझा मुलगा नाही करणार, माझा नवरा नाही करणार, मग शांत बसा, ठीक आहे. कारण तुम्हाला तर करायला लावत नाही. कारण काही ठिकाणी काय होतं की त्या सुनेने अगदी सासूला म्हटलं ना की बाबा तुम्ही आराम करा, काही टेन्शन घेऊ नका, मी बघते, तिथेही प्रॉब्लेम असतो. कारण त्या सासूचा इगो दुखावतो, ही मुलगी नाही काय काम करत आहे ना, पण 4 मोलकरण्या लावा, नाही नाही पण तूच कर, पूजेचं तूच कर, हे ताट तूच बनव, पुरणपोळी तूच बनव. काय प्रॉब्लेम आहे? अरे किती दिवस आहेत तुमचे, किंवा कोणाचंही, आपल्याला कोणालाच माहिती नाही कोणाचं असे आयुष्य केवढं आहे, बरोबर आहे. राहा ना आरामात, ठीक आहे, केलीत ना मेहनत एवढी वर्ष, मग आत्ता आराम घ्या ना. पण नाही, तिथे पण त्रास त्रास करून घ्यायचा की मला आरामात ठेवले, पण ती काम करत नाही आहे ना. देते ना आराम, जो तुमच्या नवऱ्याने नाही दिला तुम्हाला एवढी वर्ष किंवा तुमच्या मुलांनी नाही दिला, तो ती मुलगी जी बाहेरची आलेली आहे ती देते. तिथे पण प्रॉब्लेम, कारण ती रक्ताची नाही आहे, आपली मुलगी नाही आहे. आपण भले बोललेलो असतो की अरे लग्नाच्या वेळेस की अरे आम्हाला मुलगी मिळाली, काही नसतं हे खरं. सासू सासू असते, आई आई असते, ठीक आहे. त्यामुळे ठीक आहे, कोणी काही तुमच्यावरती फोर्स करत नाही, पण आयुष्य सिम्प्लिफाय करा.
काय होतं की ती नवीन मुलगी आली ना की ती अगदी किचनमध्ये काय करते काय नाही करते तिथे पण अगं हे नको करू ते नको करू, राहा निवांत, ती बघेल तिच्या हातात द्या. बरं, दुसरी सिच्युएशन अशी की म्हणजे नोकरी करत असेल, तिचा पैसा जो काय पगार येतो तो पण तिने कुठे द्यायचा, कुठे खर्च करायचा, तिने स्वतःसाठी शॉपिंग करायची की नाही हे पण तुम्हीच ठरवणार. का बरं? तिला शिकवलं तिच्या आईवडिलांनी, कदाचित त्यांची परिस्थिती खराब असेल, तिला खूप मन करत असेल की बाबा माझ्या पगारातला जो का, किंवा तिला ठरवायचं असेल की तिचा पगार तिने कुठे द्यायचा आहे, मग त्यात तुमचा डिसिजन कुठेच येत नाही जस्ट बिकॉज तुम्ही सासू आहात. नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचं इनपुट काहीच नाही आहे. तिच्या जेवढं आयुष्य तिने शिकून सवरून ती तुमच्या घरापर्यंत आलेली आहे, तिथपर्यंत जे काय तिला दिलेलं आहे, किंवा मी म्हणेन की तिच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली आहे भावनांची किंवा पैशाची किंवा मेहनतीची, ती तुमची नाही आहे. तर त्याच्यामधून जो आउटकम मिळतो आहे तो पण तुमचा नाही आहे. तर त्याच्यावरती सर्वस्वी अधिकार गाजवणं हे फार चुकीचं आहे. तिचा पगार तिचा आहे, तिने कुठे खर्च करावा, तिने किती पार्सल्स मागवावे, की तिने कुठे इन्व्हेस्ट करावे, तिने नवऱ्याला द्यावे की नाही द्यावे, हे मान्य आहे मला की ती त्या घरात राहते तर तिने एक ठराविक अमाऊंट द्यावी, कारण खाणं पिणं सगळं खर्च होतं, ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तू सगळाच पगार आम्हाला दिला नाहीस, तू तुझी अमाऊंट पण किती आहे सॅलरीची ती आम्हाला सांगितली नाहीस, हे फार चुकीचं आहे. तुमचा अधिकार नाही. तो अधिकार तुम्ही तुमच्या मुलावरती गाजवू शकता. तिथेही त्याला अधिकार आहे की त्याने तुम्हाला किती पैसे द्यायचे, कारण त्याला पण त्याचं भविष्य घडवायचा अधिकार आहे. त्याने जर काही ठरवलं असेल की त्याला घर घ्यायचं आहे किंवा वॉट एव्हर, कुठेही त्याला पैसे गुंतवायचे आहेत किंवा काहीही डिसिजन घ्यायचं आहे, तो त्याचा अमाऊंट ऑफ मनी आहे. आता इथे तुम्ही म्हणाल की अच्छा मग आम्ही एवढी मेहनत केली, आम्ही आमचं अगदी पोटाला चिमटा काढून वगैरे केलं. मान्य आहे, सगळे आईवडील करतात. एक गोष्ट समजून घ्या की आपली पिढीच तशी आहे, प्रत्येक पिढी हेच करते, आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे, मग ती पिढी दुसऱ्या पिढीला देणार आहे. हे एक सिम्प्लिफाय करून घेतलं ना, मग मला एक गोष्ट सांगा, ह्याचं एक उदाहरण देते. जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी करायला पाहिजे, तुम्ही किती केलं तुमच्या आईवडिलांसाठी? तुमचे आईवडील गावाला बसलेत, अगदी मरणाच्या दाराला टेकून, पण तुम्ही त्यांना बघत नाही. तुम्ही कशी अपेक्षा करता की तुमच्या मुलांनी आणि तुमच्या सुनेनी सगळं करावं? बरं करतात, त्याच्यामध्ये पण मग तुमची आडकाठी असते, फिरायला जाऊ देत नाही किंवा काही मजा मस्ती करू देत नाही. तर त्यांचं आयुष्य आहे, मग त्यांनी पण काय 40-50 झाल्यानंतर मग एन्जॉय करायचं का? तेव्हा काय एन्जॉय करणार? त्यांची मुलं मोठी झालेली असणार आहे. मग तेव्हा त्यांना तुम्ही तुमच्यासारखं राकड बनवून ठेवता, मग ते तुमच्यासारखे बनून जातात, मग ते पुढच्या पिढीला तसंच हॅरेस करणार. ह्याला हॅरेसमेंटच म्हणतात, सॉरी टू से, पण त्याला हॅरेसमेंटच म्हणतात. दुसऱ्याच्या आयुष्यावरती हक्क गाजवणं किंवा त्यांच्या आयुष्यातले डिसिजन्स घेणं, त्यांनी तुम्हाला विचारलं नाही तरी पण, आणि ते अथॉरिटिव्हली त्यांना सांगणं की हेच करायचं, हे फार चुकीचं आहे. तुम्हाला जाणवतच नाही की तुम्ही एक अख्खी आयुष्य खराब करताय, खराब. कारण ती जी 40-50 वर्ष ते लोक तुमचं ऐकून घालवतात ना, तीच तर मेन त्यांची वर्ष असतात ना, जेव्हा ते प्रोडक्टिव्ह असतात किंवा त्यांना काहीतरी मजा करायची असते, फिरायचं असतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, ते तुम्ही करूनच देत नाही. मग जेव्हा त्यांचे गुडघे दुखायला लागतात तेव्हा तुम्ही बोलता की अरे कदाचित मी ह्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. काय उपयोग झाला? निष्पन्न काय झालं की ना तुम्ही धड एन्जॉय केलं जे ते तुम्हाला करून देत होते, ना तुम्ही त्यांना एन्जॉय करून दिलं. म्हणजे आयुष्य सगळ्यांची खराब झाली. हा चिकटपणा सोडा. काही काही ठिकाणी तर मी बघते की अक्षरशः त्यांच्या सुनेनी साडी जरी आणली ना स्वतःसाठी, कधी कशाला एवढी महागातली घ्यायची, अगं हे कशाला घ्यायचं, ते तुम्हाला काय करायचं आहे? काय करायचं तुम्हाला 1000ची साडी आणली तुम्हाला चालते, पण तिने स्वतःसाठी 1000ची किंवा 500ची पण साडी आणली तर तुमच्या पोटात दुखतं का? ती कमवते. मी आता तुम्हाला कम्पेअर करणार नाही की तुम्ही कमवलं नाही वगैरे वगैरे, ठीक आहे, तुम्ही पण एक खूप नोबल जॉब केला, तुम्ही हाऊसवाईफ होता, तुम्ही सगळ्यांना सांभाळलं, खूप मोठी जबाबदारी केलीत, मग घ्या ना आता आराम करून. मुलाचं लग्न झालं, एक मी त्या दिवशी लेख वाचला होता, त्यांनी त्या सासऱ्यांनी ना स्वतःच्या बायकोला सांगून ठेवलं होतं की हे बघ आपल्या मुलाचं लग्न होतं, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला ते घर बसले, आपल्याला झालं, आपण काम केलं, मेहनत केली, मुलांना शिकवलं, त्यांचं लग्न लावून दिलं. आता आपल्याला जर आपल्या ठिकाणी बसून जेवण मिळतंय किंवा घरात शांतता आहे, व्यवस्थित सगळं आहे, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहेत किंवा आपली डॉक्टरची जबाबदारी खर्च बिर्च आपली मुलं करतायत ना,
शांत राहायचं, कुठेही कुठलं इनपुट द्यायचं नाही, कमेंट मारायची नाही, टोमणे मारायचे नाहीत. कारण मिळता घास बंद होऊ शकतो. कारण त्यांनी करणं न करणं हे त्यांच्या मनावरती डिपेंड करतं, आपण त्यांना फोर्स करू शकत नाही. मला हे इतकं पटलं ना, कारण ही समजण्याची वेळ सगळ्यांवरती आहे. म्हणजे उद्या मी पण जेव्हा सासू होईन तेव्हा ही गोष्ट आपल्याला समजायलाच हवी. सगळ्यांना सुखी राहायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट समजायलाच लागेल की प्रत्येकाचा एक कार्यकाळ असतो, त्या वेळेला त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे तर आहे, आणि ते प्रत्येकासाठी आहे. मी तर म्हणते की झालात ना तुम्ही रिटायर, भले हाऊसवाईफ असाल किंवा नोकरी करून झालेला असाल, तर तुम्ही आता फिरा ना, दर महिन्याला कुठेतरी ट्रिप काढा. आणि ह्याच्यासाठीच मी म्हणते की जेव्हा मुलं बांधील नाही आहेत आपल्यावरती खर्च करायला, का? कारण त्यांना पुढच्या पिढीसाठी द्यायचं आहे त्यांच्या, बरोबर आहे की नाही? म्हणूनच तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी एक राखीव पैसे ठेवा, ते मुलांनाही देऊ नका. हे तुमच्या म्हातारपणासाठी असलं पाहिजे, कारण कुणावरतीही काहीही वेळ येऊ शकते. आणि देव न करू अशी जर वेळ आली आणि समजा असं झालं की त्यावेळेस मुलं पण नाही आहेत किंवा काही प्रॉब्लेमनुसार त्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा काहीही होऊ शकतं, प्रत्येकाचाच दोष असतो असं नाही आहे, मग तुम्ही काय कराल? म्हणूनच ती अमाऊंट ठेवा, ती, आणि ती ठेवून नुसती कुजवू नका. कुजवण्याचा खूप घाणेरडा एक प्रकार असतो आपल्यामध्ये. करा ना, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. तब्येत चांगली नसेल, काही योगाचा क्लास लावायचा आहे, काही शिकायचं आहे जे आपण आधी शिकू शकलो नाही, हाऊसवाईफ होतो, बऱ्याचशा जबाबदाऱ्या होत्या, शिका. नाही राहू देत तो पैसा. अहो तो वर नाही घेऊन जाणार आहात तुम्ही पैसा. फिरायला नाही मिळालं, नवऱ्याने नाही धड कुठे नेलं नाही किंवा आपल्याला जाता आलं नाही, कितीतरी टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या कंपनी आहेत, तिथे जाऊन चौकशी करा, फिरून या मस्त. नाही तर मैत्रिणी जमवा, नवरा नाही आला ना ठीक आहे, नवऱ्याला ठेवा घरी, मैत्रिणी जमवा, बाहेर फिरा. कारण तुम्ही हे बाहेरचं जग बघितलं नाही, म्हणूनच तुम्ही तो चेंज तुमच्यामध्ये आणू शकला नाही आहात. आणि तो चेंज घेऊन ती सून आलेली असते नवीन पिढीची, पण तो तुम्हाला मान्य नसतो. त्यामुळे घर पूर्ण अक्षरशः बर्बाद करता तुम्ही तुमच्या त्या आपण म्हणतो ना की अडकलेल्या स्वभावामुळे, स्टबन, की नाही असंच पाहिजे. खूप वेळा तुम्ही बघितलं असेल की मुलगा पण ज्या गोष्टी करत नाही ना ती सून करते, पण आपल्याला ना कुठेतरी इगो असतो की अरे चांगलं कसं बोलायचं हिला, किंवा हिला प्रशंसा कशी करायची हिची. करा ना, जे तुमच्या घरातल्याने करू शकले ना, ज्यांच्यासाठी तुम्ही एवढी वर्ष दिली, ती मुलगी करते आणि तीच करणार आहे पुढे. तुमची सख्खी पोटची मुलगीसुद्धा करणार नाही एवढं ती मुलगी करणार आहे, कारण ती दिवसभर तुमच्या आजूबाजूला असणार आहे, बरोबर ना? दुसरी गोष्ट अशी की तो मुलगा पण, की बायकोनी पगार सगळा मलाच द्यायचा, तिच्या माहेरी काही द्यायचं नाही, तर त्याला तेच रूल लागू होतात की तो पगार बाई तुझा नाही आहे, तुझा पगार तुला द्यायचा असेल तिथे तू ठरव, तसाच तिला पण अधिकार आहे, ठीक आहे? कारण तुम्ही तिच्या शिक्षणामध्ये पैसा दिलेला नाही आहे. तिसरी सिच्युएशन अशी की बऱ्याचदा असं होतं की सुना पण असा विचार करतात की नाही वेगळं राहायचं आहे वगैरे, ठीक आहे, क्लॅशेस होत असतील, लांब राहूनच गोड राहायचं असेल, फाईन, ते उलट बेटर आहे. भांडणं होऊन एकदमच रिलेशनशिप तोडण्यापेक्षा थोडंसं वेगळं व्हा आणि गोड राहा. पण त्यात पण कसं असतं की ठीक आहे, नवऱ्याच्या आईवडिलांना नाही सांभाळलं वगैरे वगैरे, पण तिथे हे पण असतं की प्रॉपर्टी पाहिजे, मग आम्हाला आत्ताच हिस्सा द्या, आम्ही वेगळं होतो. हे बघा, एकतर तुम्हाला नाही राहायचं आहे, फाईन, त्यांनी त्यांची प्रॉपर्टी द्यायची नाही द्यायची हा वेगळा विषय झाला. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीत नाही बोलू शकत, ती त्यांची प्रॉपर्टी आहे, ते ठरवतील त्यांना कोणाला द्यायची, ठीक आहे? अजून एक गोष्ट अशी की बऱ्याचदा असं होतं की कुठलीही बाई असेल ती आहे ना म्हणजे अरे बापरे, कशाला मेकअप करायचा, कशाला लिपस्टिक लावायची, कशाला पावडर लावायची, जाऊ अशीच मॅक्सीमध्ये किंवा असेच हे नॉर्मल टी शर्ट पॅन्टमध्ये जाऊन. देवी लक्ष्मीला बघितलं आहे, देवी सरस्वतीला बघितलं आहे, देवी पार्वतीला बघितलं आहे तुम्ही? आपण जे फोटोमध्ये पण बघतो ते अशा एकदम कशा पण निरस कशा तरी काहीतरी कपडे घालून बसलेल्या आहेत का? किती छान नटून थटून असतात त्या. ह्याच्यामुळे काही कोणी तुमच्या कॅरेक्टरवरती नाव नाही घेणार आहे, पण तुम्ही तसं राहाल तर तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न राहील. का? कारण तुम्ही स्वतःला महत्त्व देत आहे. स्वतःला महत्त्व जेव्हा द्याल तेव्हा युनिवर्स पण तुम्हाला महत्त्व देईल आणि तुम्ही ज्या डिझर्व करता गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील कशाही. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा, काही गोष्टींना आपल्याला सर्वात आधी स्वतःपासून सुरुवात करायला लागते. स्वतःमध्ये चेंजेस घडवा, स्वतःमध्ये छानपणा आणा, की
दुसरा माणूस बघून आपल्याला बोलला पाहिजे की अरे ही किती छान राहते, किती मस्त वाटतं हिच्याकडे बघून, प्रसन्न वाटतं. हे स्वतःमध्ये घडून आणा आणि बघा आजूबाजूच्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील की नाही. कारण तेव्हा आपण दाखवून देत असतो की हे मी डिझर्व करते, हे असं लाईफ मला जगायचं आहे. सो हे करा. बऱ्याच वेळा असं पण होतं की म्हणजे ना मुलांवरती एक दबाव असतो. मग ती शिक्षणाच्या बाबतीत असू देत किंवा त्यांच्या कॉलेजच्या बाबतीत असू देत. काय करतात की आईवडील म्हणतात की नाही नाही तू हेच करायचं, तू तेच करायचं, अरे तू अभ्यासच कर, अभ्यासच कर. अरे त्या मुलांना नसेल समजत अभ्यास, पण तो बॅडमिंटनमध्ये किंवा फुटबॉलमध्ये एकदम मस्त खेळत असेल, अगदी नॅशनल लेवलला चॅम्पियन होऊ शकतो असं खेळत असेल, करू द्या ना त्याला ते. सचिन तेंडुलकर का वेडा आहे का? ते पण नाही. म्हणजे नाही, पण लोक काय म्हणतील, अरे तुमचे लोक येतात का त्याची फीस भरायला, तुमचे लोक येतात का त्याला जेवण भरवायला? नाही ना, तुम्ही त्याला वाढवलं आहे, तुम्ही त्याला जन्म दिला आहे, मग त्याची आवड निवड बघा ना. ही गोष्ट विसरून जातात आईवडील की तुम्ही डिसिजन घेऊन त्या मुलाला या पृथ्वीवर आणलं आहे. तो मुलगा स्वतःहून नाचत नाचत नाही आला आहे की अरे चला चला मला जन्म घ्यायचा आहे, नाही. तेव्हा ती तुमची जबाबदारी आहे. ह्याचंच रिझन मी मगाशी म्हटलं की प्रत्येक माणूस पुढच्या पिढीसाठी करतो आणि हा फॅक्ट आहे. हे ॲक्सेप्ट करा आणि तुम्हाला गोष्टी सिम्प्लिफाय होतील. तुम्ही जेव्हा हे विचार करता ना की अरे अरे आम्ही तर केलं आमच्या वडिलांसाठी, मी असं नाही म्हणत आहे की त्यांनी तुमच्यासाठी काहीच करायला नको, बेसिक गोष्टी आणि करतात सगळे. हे ना खूप अति आहे की कोणीच काही करत नाही, सगळे करतात. पण ह्या ज्या अपेक्षा असतात ना की सगळं आमच्या मनाप्रमाणे करायला पाहिजे, तर नाही. त्यांचं आयुष्य हे त्यांना मजेत घालायचं आहे, जीन्स घालून घालायचं आहे किंवा स्कर्ट्स घालायचे आहेत. त्यांना बघू द्या ना तुम्हाला काय करायचं आहे. काही वेळा तर ना ॲक्च्युली त्यांच्या ह्या सासू किंवा सासऱ्यांच्या मनातच असतं की अरे आपल्याला नाही घालायला भेटलं ना, मग ह्यांना कशाला घालायला भेटलं पाहिजे. हा प्रॉब्लेम असतो त्यांना. हा प्रॉब्लेम नसतो की लोक काय म्हणतील छोटे कपडे घातलेत. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं आयुष्य आहे, त्याचे कन्सिक्वेन्सेस चुकीचं पण करत असतील ना त्यांना करू द्या. ते त्यांच्या प्रॉब्लेमनुसार चेंज होतील, ते बघतील त्याचा काय हे होणार आहे, इफेक्ट होणार आहे, नंतर शिकतील त्याच्यातून. पण प्रत्येक गोष्टीसाठी टोकणं खूप चुकीचं आहे. प्रत्येक ठिकाणी मग त्या मुलीने 9 वाजता झोपत राहिली, अरे जर ती मुलगी सोमवार ते शनिवार जॉब करते, रविवारी एक दिवस जर 10 वाजेपर्यंत झोपली, काय प्रॉब्लेम आहे? मग नाश्ता कोण बनवणार, मग जेवण कोण बनवणार? सांगा तुमच्या मुलाला. तुमच्या मुलाला शनिवार रविवार सुट्टी होती ना, पण नाही, मुलांनी नाही जेवण बनवायचं. सोडा हे, खरंच सोडा. खूप बरं होईल, खूप